नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी क्षेत्रातले नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. तसंच भावांनो, आज कासार शिरंबे येथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये एक मोठा निर्णय घेतलेला आहे पैलवान विलास देशमुख यांनी. आणि भावांनो, नक्कीच बघायला गेलं तर हा निर्णय घ्यायलाच पाहिजे होता, कारण उन्हाचं तापमान देखील खूप वाढलं आहे, त्यामुळे भरपूर बैलांचं निदान झालेलं आहे. तर यावर नक्की कोणता निर्णय घेतलेला आहे तो तुम्हाला ऑडिओ दाखवणारच आहे मी. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया विलास शेठ देशमुख पैलवान नक्की काय बोललेत ते. या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आदरणीय विलास पैलवान वाईकर आपल्याशी या ठिकाणी फोनवरनं संवाद साधतायत. बैलगाडी मालक उन्हाचा प्रहर वाढत चाललेला आहे. तापमान 40 डिग्रीच्या पुढे गेलेले आहे. येत्या मे महिन्यात तापमान 45 ते 50 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आणि आपण पावसाळ्यात ज्यावेळी मैदान करतो त्यावेळी आपण सकाळी लवकर उठून मैदानात येतो. दिवस उन्हाळ्याचे आहेत, सकाळी सूर्य लवकर उगवतोय. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, यात्रेची मैदान आहेत, लॉट आदल्या दिवशी निघणं शक्य नाही. समालोचकांनी सकाळी 8 वाजता मैदानात येऊन कमीत कमी सकाळी 9 वाजता मैदान सुरू करावं. 9 ते 11 या दरम्यान 10 ने गट पाठवावे, म्हणजे मैदान लवकर कव्हर होईल. आणि 11, 11:30 किंवा 12 पर्यंत जर आपण जास्त गट ओळखू शकलो तर 1 वाजेपर्यंत आपले पूर्ण गट होऊन जातील. आणि गट पूर्ण झाले 1 वाजता तर 1 ला आपण सेमी काढू आणि सेमीच्या गाड्या 2:30 नंतर आपण खाली पाठवू. कमीत कमी 2:30 वाजता खाली पाठवू, जेणेकरून 3च्या नंतर आपली बैल सेमीला पडली. मग हा जो 1 ते 3चा टाइम आहे भर उन्हाचा, त्याच्यापासून बैलांचं, ड्रायव्हरांचं, सुट्टी मेकरांचं, झेंडा पंचाचं आणि आयोजन कमिटी सगळ्यांचंच, प्रेक्षक वर्गाचं पण उन्हाच्या ऐन तडाख्यात थोडंसं सगळ्यांना आराम भेटेल आणि कोणतीही हानी होणार नाही. गेल्या 1 महिन्यात अतिशय चांगले नंदी उन्हाच्या तापमानामुळे असेल किंवा त्यांना आलेलं काय टेम्परेचर बॉडीमध्ये असेल ह्याच्यामध्ये त्यांचं दुःखद असं निधन झालंय. या सगळ्या बाबी लक्षात घेता तुम्ही सगळ्यांनी विनंती करतो, सहकार्य करा. बैल मुका प्राणी आहे, त्याला सांगता येत नाही, बोलता येत नाही. त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठून मैदानात या. आणि समालोचकांना एक विनंती, 9 वाजता मैदान सुरू करा. 9 ते 11 पर्यंत 10 ने गट पाठवा, 11 ते 12 5 ने गट पाठवा. ही सगळ्यांना नम्रतेची विनंती.